श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असणारच, कारण तुमची पूर्ण एनर्जी कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे, त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्हच असणार. मला खात्री आहे की तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जी घेण्यासाठी किंवा माझ्याशी कनेक्ट होण्यासाठी लवकरात लवकर माझ्याशी लाईव्ह येत असता किंवा व्हिडिओ लवकरात लवकर अपलोड झाला की तो बघत असता. त्यामुळे मी तुमचे आभारी आहे, जेणेकरून तुम्ही माझ्या व्हिडिओशी कनेक्ट राहत असता. तर आताच आपण एनर्जी जी बघणार आहे ती 6 तारखेची बघणार आहे. 6 तारीख डिसेंबर मंथमध्ये कुंभ राशीसाठी तुमचा दिवस कसा जाणार आहे, दिवसाची सुरुवात तुमची कशी होणार आहे, दिवसांमध्ये तुमच्या काय शुभ अशुभ काही गोष्टी कशा घडणार आहेत, याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. श्री स्वामी समर्थ. एनर्जीशी कनेक्ट राहा. श्री स्वामी समर्थ. निगेटिव्ह शक्ती त्यांच्यामधून आयुष्यामधून निघून जाऊ दे, पॉझिटिव्हिटी पूर्णपणे येऊ दे, माझ्याशी कनेक्ट राहा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. कुंभ राशीसाठी आपण बघणार आहोत की आजचा दिवसमान कसा आहे तुमच्यासाठी, दिवसभरात कोणत्या गोष्टी तुमच्याबरोबर घडणार आहेत. ओके. आज दिवसभराची एनर्जी तर मी सांगायची तुम्हाला म्हटलं तर काहीतरी स्वप्न, अपेक्षा, इच्छा, काहीतरी करावं, काहीतरी नवीन सुचावं, अशा काही गोष्टी ज्या आहेत तर तुम्हाला वाटत राहणार आहेत दिवसभर, जेणेकरून माझा लाईफ चेंज व्हावं, काहीतरी पॉझिटिव्ह घडावं, जेणेकरून माझ्या आयुष्यात मी सक्सेस व्हावी किंवा व्हावी. दोन्हीची पण एनर्जी आहे, जेंट्स आणि लेडीजची एनर्जी सांगत आहे मी. असा असा काहीतरी अनुभव आयुष्यामध्ये यावा, माझ्या अनुभवाच्या तिजोरी माझ्याजवळ जे आहे त्याच्या अनुभवाच्या जोरावरती मी काहीतरी पार करावे, पुढे जावे, माझ्या आयुष्यात सकारात्मक काहीतरी घडावं, अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्यामध्ये घडत आहेत. पण डेव्हिलची एनर्जी थोडीशी आहे. कोणीतरी व्यक्ती आहे जो तुम्हाला त्रास देण्याचा व्यक्ती असावा तुमच्या आयुष्यामध्ये आज दिवसभरामध्ये, त्याचा सुद्धा तुम्हाला त्रास होताना दिसतो आहे. स्वतःमध्ये एनर्जी अशी सुद्धा दिसते आहे की एक डेव्हिलची एनर्जी स्वतःमध्ये नाही पाहिजे, किंवा तुमच्या आयुष्यामध्ये आज दिवसभरामध्ये डेव्हिल एखादा कोणतीतरी व्यक्ती असणार आहे, जेणेकरून त्याचा तुम्हाला त्रास होईल. शत्रुत्व अचानकपणे उभं राहताना दिसत आहे. एकतरी तुम्ही असं काही निगेटिव्ह वागायचं नाहीये, जेणेकरून तुमचं वागणं शत्रुत्वासारखं दिसलं पाहिजे किंवा निगेटिव्ह दिसलं पाहिजे. पॉझिटिव्हच राहायचं आहे, पॉझिटिव्ह वागायचं आहे, सर्वांशी चांगलंच राहायचं आहे, जेणेकरून आपल्याही आयुष्यामध्ये चांगलंच घडत असतं. तर आपण कवड्यांवरती सुद्धा बघणार आहे की कवड्यांवर तुमची एनर्जी काय निघते आहे. आई जाण्याच्या नावानं चांग भलं, रेणुकेच्या नावानं चांग भलं, अंबाबाईच्या नावानं चांग भलं, तुळजाभवानी मातेच्या नावानं चांग भलं. उदे गाई उदे. मुलाबाळांच्याकडे लक्ष ठेवायचं आहे, जेणेकरून त्यांच्यावरती तुमचं वाईट संस्कार झाले नाही पाहिजेत आज दिवसभरामध्ये, किंवा त्यांच्यावरती कोणतं संकट आलं नाही पाहिजे. पूर्णपणे लक्ष केंद्रित त्यांच्याकडे करायचं आहे. किंवा तुम्ही स्वतः 11-12 वर्षाची किंवा 25 वर्षापर्यंत असाल तर स्वतः कोणतं कार्य करत असाल तर त्याच्यावरती व्यवस्थित फोकस द्यायचा आहे, जेणेकरून आजचा दिवस तुमचा व्यवस्थित जाईल. आजचा जो दिवस आहे त्यामध्ये तुमचा बॅलन्स असणं गरजेचं आहे. एखाद्या गोष्टीवरती फोकस केला तर बॅलन्स असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचं मतभेद बदलायला नकोत. एक मत ठाम असलं पाहिजे. आजचा शुभ अंक तुमच्यासाठी आहे 10. 10 आहे आणि अशुभ आहे ते 1 आहे. 10 अंक तुमच्यासाठी शुभ आहे आजच्या दिवसामध्ये. गणपती बाप्पा तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत? बाप्पांचं गायडन्स काय आहे तुमच्यासाठी? श्री स्वामी समर्थ. बाप्पांचं गायडन्स काय आहे तुमच्यासाठी? सरेंडर करायचं आहे सगळ्या गोष्टींवरती, जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही. कोणतीही गोष्ट निगेटिव्ह जर असेल तर सरेंडर करायचं आहे. म्हणजे जे शक्यतो त्या गोष्टींवरती लक्ष द्यायचं नाहीये, मूव्ह ऑन करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टीकडून त्रास होणार नाहीये. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पांच्या आशीर्वाद तुमच्यावरती आहे. स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यावरती आहे. श्री स्वामी समर्थ. आजचे राशी भविष्य तुमच्यासाठी इतकंच आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत येऊन जाईल. श्री स्वामी समर्थ.